कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? ये सिर्फ नाम नहीं, ब्रांड है, ब्रांड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच शुभ्या एडिट्सवर। जर भावांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून द्यायचं आणि घंटीला देखील वाजवून द्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असाल तर आज आपण खास बर्थडे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहे। अशा प्रकारचे बर्थडे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि ह्या स्टेटसच्या मटेरियलसाठी तुम्हाला झिप फाईलला आपण कोणताही पासवर्ड देत नाही, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे। आज खास आपण माझ्या फेवरेट रील स्टारचा आपण बर्थडे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहेत। चला तर भावना, आपण वेळ न घालवता व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण डिस्क्रिप्शनला दिलेले बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या अलाइट मशीनमध्ये अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे। यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक PNG ॲड करून घ्यायची। अशा प्रकारे ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची मित्रांनो, आणि अशा प्रकारे आपल्या ह्या मार्कपर्यंत तुम्हाला सेट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी शेक प्रीसेटची लिंक अशी ओपन करायची, आपण इम्पोर्ट करून ओपन करून घ्यायचे। त्यानंतर शेक इफेक्ट नंबर 1 अशा प्रकारे इथून अशा प्रकारे कॉपी करून टाकायचं आहे। यानंतर पुन्हा आपल्याला आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि इथे हा पेस्ट करून टाकायचा मित्रांनो, आणि अशा प्रकारे ऑन करून टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता। यानंतर अशा प्रकारे याची ब्लेंडिंग तुम्हाला कमी करून टाकायची। ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन अशा प्रकारे ब्लेंडिंग कमी करून टाकायची। यानंतर आपल्याला एक ओव्हरले इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा हा ओव्हरले इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फुल स्क्रीनला अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर या बिटमार्कपर्यंत तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं भावांनो। यानंतर आपल्याला एक PNG ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे PNG ॲड करून घ्यायची आणि ह्या बिटमार्कपर्यंत तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे। यानंतर इथून आपल्याला दुसरी PNG ॲड करून घ्यायची अशा प्रकारे भावांनो, अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्यायचं आणि अशा प्रकारे या मार्कवर येऊन तुम्हाला अशा प्रकारे ही PNG पहिला सेट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याला इथून आपल्या बर्थडे बॉयचे फोटोज लावून घ्यायचे आहेत। ते लावण्यासाठी सिम्पली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये व्ह्यू ऑलवर क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला सगळे फोटोज लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे हे फोटोज तुम्हाला लावून घ्यायचे आहेत मित्रांनो। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चला तर आपण भेटूया सगळे फोटोज ॲड करून। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे सगळे फोटोज ॲड करून घेतले आहे। त्यानंतर आपण जेव्हापासून फोटोज लावलेत त्या मार्कवर येऊन जायचं तुम्हाला अशा प्रकारे, आणि इथून आपल्याला एक ब्लॅक शॅडो PNG ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारची ब्लॅक शॅडो PNG तुम्हाला ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे साईज छोटी मोठी करून अशा प्रकारे व्हिडिओच्या खाली सेट करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला या स्टार्टिंगला या मार्कवर येऊन जायचं आहे आणि इथून आपल्याला एक बर्थडे PNG ॲड करून घ्यायची भावांनो। अशा प्रकारे ही बर्थडे PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून द्यायची आहे। आणि अशा प्रकारे व्हिडिओच्या सेंटरला साईज छोटी करून सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे सेंटरला ठेवून द्यायची सिम्पली। यानंतर आपल्याला यांना शेक इफेक्टची आपण लिंक दिलेली आहे, त्यासाठी आपण शेक प्रीसेटची लिंक तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आणि ओपन करून घ्यायची। अशा प्रकारे शेक प्रीसेटची लिंक तुमच्या स्क्रीनवर ओपन होऊन जाणार आहे। यानंतर तुम्हाला इथे शेक इफेक्ट नंबर 2 अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपलं बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचं सिम्पली। अशा प्रकारे ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या पहिल्या PNGला अशा प्रकारे अप्लाय करून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या पण PNGला तुम्हाला लावून टाकायचं आहे। यानंतर अशा प्रकारे पुन्हा आपल्याला शेक प्रीसेटची लिंक ओपन करायची आणि शेक इफेक्ट नंबर 3 वर सिम्पली असं क्लिक करायचं। इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून कॉपी करून टाकायचं आहे। तर पुन्हा आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे आपल्या फोटोजला लावून टाकायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला सगळ्या फोटोजला लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। सिम्पली या फोटो क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून पेस्ट करून टाकायचं आहे। चला तर आपण सगळ्या फोटोजला शेक इफेक्ट लावून घेऊया।
तर मित्रांनो आपण सगळ्या फोटोजला शेक इफेक्ट अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला ह्या बर्थडे PNGला एक रेज इफेक्ट लावायचा आहे, त्याची लिंक ते पण इफेक्ट आपण आपल्या शेक प्रीसेटमध्ये दिलेला आहे। तिथे ओपन करायचे आणि तुम्हाला शेक इफेक्ट नंबर अशा प्रकारे 4 वर क्लिक करायचं आहे, 4 वर क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट्समध्ये जाऊन अशा प्रकारे 3 डॉट्सवर क्लिक करून कॉपी करून टाकायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे बॅकला येऊन जायचं आहे आणि आपलं बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे स्क्रोल करून आपल्या बर्थडे PNGवर यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे पेस्ट करून टाकायचं आहे। रिज इफेक्ट आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करताना इम्पोर्ट करून घेऊया आणि यानंतर आपल्याला आपल्या आयडीचा लोगो वॉटरमार्क तुम्हाला ॲड करून घ्यायचा। अशा प्रकारे मी माझ्या आयडीचा लोगो वॉटरमार्क तुम्हाला ॲड करून दाखवतोय। अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ह्या PNGच्या खाली सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपला व्हिडिओ जवळपास तयार झालेला आहे। व्हिडिओ अशा प्रकारे तयार झालेला आहे। याआधी आपल्याला एक्सपोर्ट करण्याआधी एक अशा प्रकारे या इफेक्टचे रेज इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला ऑन करून टाकायचे आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आपल्या बर्थडे PNGचा देखील अशा प्रकारे ऑन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला या कॉर्नर बटनवर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून द्यायचं आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सेव्ह बटन येणार आहे, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह टू गॅलरी होऊन जाणार आहे। तर मित्रांनो हा बर्थडे स्टेटस कसा वाटला हे लाईक कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओच्या टॉप 3 कमेंट्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे, त्यासाठी नक्की लाईक कमेंट शेअर करा। धन्यवाद।